एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्यातील वादावर आता पडदा पडलाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि त्याचं कारण म्हणजेच भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी लावलेली हजेरी। काल पार पडलेल्या या सोहळ्याला अनेक राजकीय नेतेही उपस्थित होते। राज्यात मवियाचं सरकार असताना कंबोज यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले होते, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अनेक नेतेही कंबोज यांच्यावर वारंवार आरोप करताना पाहायला मिळाले। मात्र आता कंबोज यांच्या घरातील सोहळ्याला आदित्य ठाकरे हजर राहिल्यानं मोठं आश्चर्य व्यक्त होत आहे। तेव्हा आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही हजेरी लावलेली होती मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला। आणि अर्थातच आता हे दोन्ही ठाकरे मोहित कंबोज यांच्या भेटीला गेल्यानं प्रामुख्याने आदित्य ठाकरे यांची उपस्थिती मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला राहिल्यानं या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। ठाकरे आणि कंबोज यांच्या भेटीबाबत जेव्हा शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। राजकारण एक वेगळी गोष्ट आहे आणि सुखदुःख एक वेगळी गोष्ट आहे। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। याचा अर्थ आम्ही माणुसकी विसरलेले आहोत असं नाही। मी देवेंद्रजींवर प्रचंड टीका करत राहील, पण देवेंद्रजींची जी कन्या आहे तिच्याबद्दल मात्र माझ्या कायम सदिच्छा असतील, कारण आम्ही अत्यंत संस्कारक्षम नेतृत्वाचे धनी आहोत। युद्धशास्त्राचे काही नियम असतात, युद्धशास्त्रामध्ये कुटुंबियांना कधी मध्ये आणायचं नसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।